प्रकाशित केलेला आहे. त्यातीलच ही वावरी शेंग नावाची माझी कविता आपल्यासमोर सादर करतोय. सगळ्यांचा डोळा चुकून, बघा आपल्यातलं गुण त्या शेंगाने वगैरे घेतलेला आहे. सगळ्यांचा डोळा चुकून एकटीच वावरात पडलेली, सगळ्यांचा डोळा चुकून एकटीच वावरात पडलेली, उन्हाचा तडाखा सोसून सोसून कुरकुरीत ती झालेली. उन्हातानात हिंडून वावर चटक वावरे शेंगा खायची, उन्हातानात हिंडून वावर चटक वावरे शेंगा खायची. मग खिसा भरून असल्या पोत्यातल्या तरी एकाची बी नाही खाऊ वाटायची. बघा उन्हातानात हिंडून वावर, वावर म्हणजे शेती, चटक्या वावरे शेंगा खायची. जी चटक लागलेली असते ती वावरे शेंगा खाण्याची. घरात शेंगा पोते नव्हत्या पण वावरी शेंग का खायचे ते पुढे सांगितलं की मग खिसा भरून असल्या पोत्यातल्या तरी एक बी नाही खाऊ वाटायचे. एवढी चव वावऱ्या शेंगाला असते. राजाच्या राणीला लागावं डोहाळ जसं भिकचं, तसं आम्हाला लागायचं शेंगा वावऱ्या खायचं. वावऱ्या शेंगा इतकी चव भाजलेल्याने सुद्धा नसायची. लक्षात घ्या त्या शेंगाची चव. भाजल्या वावऱ्या शेंगा इतकी चव भाजलेल्याने सुद्धा नसायची. वावरी एक जरी खाल्ली तरी बाबळी तोंडाची जायची. बाबळी म्हणजे चव तोंडाची जायची. धन्यवाद. प्रथम सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजभाषा मराठी. सगळ्यांनी छोट्या छोट्या कविता म्हटल्यात. माझी कविता अभंग शब्दातली आणि मोठी आहे. आर्य भारतीय लेख संस्कृतची नांदते सागरी माय माझी. इथलेच कुळ मूळ इथलेच साऱ्यानाचं फुळ येचे ग. माझी मातृभाषा भाषा ही मराठी तुझ्या माझ्या ओठी नादत असे. रांगडी तरीही प्रेमळ मराठी माय ही मराठी अवघ्यांची. जय जय विसावती तिच्या अंकावरी ठेवी ती अंतरी सांभाळून. आई ही साऱ्यांची सकळ जणांची सावली धरेची नभी खांब. तोडणे फोडणे तिचा धर्म नाही, तोडणे फोडणे हिचा धर्म नाही. साऱ्यांना जोडणे मातृभाषा. चालली अवघ्यांच्या संगे सरिता ही धावे शुभ्र गंगा. वळवावी तशी पेलती वळणे बालांचेही गाणे गोड बोळे. पुराणी ग्रंथी ही काळाची पाऊले टाळही वाजले भक्ती रस. आमुची ही भाषा होई ज्ञानभाषा हिंदवी ही भाषा राजभाषा. वृद्धांना विसावा भजनी जागते ओवीत सजते भोळी जणी. शब्दाचा सागर वीरांचे आगर ऐक्याचा जागर मंदिरिया. मावळी मराठी जिजाऊची बोली शान खडकली भगव्याची. जागर करूया माय मराठीचा तीज सन्मानाचा. जागर करूया माय मराठीचा तीज सन्मानाचा आज उगवला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आमच्या महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाकडील प्राध्यापक अश्विनी घाटगे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी.
व्यासपीठावरील सर्व थोर साहित्यिकांना मनापासून नमस्कार करते. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊनच मी माझ्या कवितेला सुरुवात करते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, रसिक म्हणजे आवड असणार, रचना म्हणजे जीभ. या जिभेवरची रचना तुमच्या समोर या थोर साहित्यिकांच्या माझी गणना होणं तसं कमीच, तरी सुद्धा बराच वेळा प्रयत्न करते आणि कविताही लिहितेच. त्यातलीच एक सुंदर कविता असं मला वाटतंय. बघूया कशी आहे आमचे थोर साहित्यिकच ठरवते कशी आहे ती कविता. कवितेचं नाव आहे माय आय. कवितेचं नाव आहे माय आई. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर याचं मिलन. सारे काही ती सोसत असते. बघूया तिच्याच भावना या ठिकाणी कशा प्रकारे व्यक्त होतात. आई ही आई असते. आई ही आई असते. घरादाराची ती माय असते. घरादाराची ती माय असते. सगळ्यांसाठी आपुलकीच्या मायेचा स्पर्शही तीच तर असते. सगळ्यांसाठी आपुलकीच्या मायेचा स्पर्शही तीच असते. लहान लेकराची माय होताना, लहान लेकराची माय होताना तुमचं बालपण मैत्रिणींना आठवत नाही. शेजारच्या बाळाचं बालपण बघताना तिथल्या त्या माऊलीला बघा आणि या कवितेच्या ओळी त्या अनुषंगाने कशा वाटतात बघा. लहान लेकराची माय होताना हाताचा पाळणा नेत्रांचे दिवे, हाताचा पाळणा नेत्रांचे दिवे करत सारी रात तिनं जागायचं, करत सारी रात तिनं जागायचं. लेकराच्या मनगटातील ताकदही तिनंच व्हायचं. लेकराच्या मनगटातील ताकदही तिनंच व्हायचं. मुलांना समजावता, मॅडम बघा मी काय म्हणते, मुलांना समजावत नवऱ्याचं मन तिनंच राखायचं. मुलांना समजावता नवऱ्याचं मन तिनंच राखायचं. तिनंच सारं काही सोसायचं. तिनं सारं काही सोसायचं. कधी कुणाला दुखवायचं, कधी कुणाला दुखवायचं. गोड गोड हसत साऱ्यांना आपलंच करायचं. गोड गोड हसत साऱ्यांना आपलंच करायचं. घरातील सारं काही तिनेच निभावून न्यायचं. घरातील सारं काही तिनंच निभावून न्यायचं. सून होऊन नाती जपायची, सून होऊन नाती जपायची. पत्नी म्हणून समजावून घ्यायचं, पत्नी म्हणून समजावून घ्यायचं. मुलीची मैत्रीण तिनीच तर व्हायचं, मुलीची मैत्रीण तिनीच तर व्हायचं. मुलाचे बोलणे ऐकून घ्यायचं, मुलांचे बोलणे ऐकून घ्यायचं. चुकलं जरा काही हातून, चुकलं जरा काही हातून अपराधाचा भारही तिनंच व्हायचं. चुकलं जरा काही हातून तर अपराधाचा भारही तिनंच व्हायचं. सगळे सोयरे नातलग, सगळे सोयरे नातलग या सर्वांचं मन तिनंच का सांभाळायचं, या सर्वांचं मन तिनंच का सांभाळायचं. एका घरासाठी सारं काही सोसायचं, एका घरासाठी सारं काही सोसायचं. पटत नसलं तरी गप्प तिनंच बसायचं, पटत नसलं तरी गप्प तिनंच बसायचं. साऱ्या घराचा कणा तिनंच व्हायचं, साऱ्या घराचा कणा तिनंच व्हायचं. सगळ्यांसाठी राबता राबता स्वतःला मात्र विसरून जायचं. सगळ्यांसाठी राबता राबता स्वतःला मात्र विसरून जायचं. आजारी पडायची तर तिला परवानगीच नाही, आठवड्याची सुट्टी तिच्या खिचगिंतीतच नाही. म्हणून कदाचित देवालाही वाटलं या पृथ्वीची काळजी करायची मला गरजच नाही, मला गरजच नाही, मला गरजच नाही. सगळ्या माय माऊलींना, आया बहिणींना माझी ही कविता समर्पित करते. थोर साहित्यिकांना पुन्हा नमस्कार करते आणि आपलं वाटते.
धन्यवाद मॅडम. माय म्हणण्यापेक्षा एक स्त्रीचं जगणं मॅडमने आपल्या कवितेतून मांडलेलं आहे. जसे आपण निमंत्रित कवी काव्यवाचनासाठी बोलवलेले आहेत सादरीकरणासाठी, तसंच आपल्यातली काही इच्छुक विद्यार्थिनी आहेत त्या इथे काव्यवाचन करणार आहेत. तर मी 11वी सायन्स बी प्रज्ञा नितीन परीट या विद्यार्थिनीला व्यासपीठावरती येण्याची विनंती करते आणि आपली कविता सादर करण्याची विनंती करते. सर्वांना नमस्कार. माझे नाव प्रज्ञा नितीन परीट. आज मराठी भाषेनिमित्त मी इथे उभी आहे. आपल्या मराठी भाषेनिमित्त मी इथे उभी आहे. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची भाषा आहे, जी आपल्या विचारांना, भावनांना आणि संस्कारांना व्यक्त करते. ही कविता शेतकऱ्यांच्या संघर्षाविषयी आहे. ती आज मी तुमच्यासमोर व्यक्त करत आहे. शिक बाबा शिक, लढायला शिक ही कविता इंद्रजित भोसलेराव यांची आहे. शेतकरी खूप संघर्ष करतात, त्यांचे जीवन खूप कठीण असते, त्याविषयी ही कविता आहे. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरात लढायला शिक, लाजरेपणा गुजरेपणा बाजारात एक, घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको एक, मागं नको पुढे सरायला शिक, आत्महत्या नको हत्या करायला शिक, पोटावर कर्ज घेते दलालाची पोरं, बुडवती त्याच्यात कधी करीती ना पोरं, तुला टाळून जाणाऱ्याला अडवायला शिक, घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक, उंटावून शेळा हाती सरकार शहाणं, त्याच्यामुळे जीव तुझा पडला गहाणं, तुझा ऐकत नाही त्याला झाडायला शिक, तूच दिली स्वतः त्याला पाडायला शिक, जगातील जातील हे दिसत आणि होईल ठीक, उद्या तुझ्या शेतामध्ये ओढाने पीक, गाळलेल्या कामासाठी रस्त्यावर टीक, हक्कासाठी लढ बाबा, मागू नको. धन्यवाद प्रज्ञा. यानंतर मी तुषार सोनले सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना प्रथमतः तरी मराठी भाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांनी सामाजिक विषयावरच्या कविता घेतल्या, बरोबर, पण हे महाविद्यालय आहे, पुढे तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्गाला भावणारा दोनच विषय, एक समाज आणि दुसरं प्रेम. आणि खरं म्हटलं तर मराठी प्रेमाची भाषा आहे आणि त्या प्रेमाच्या भाषेसाठी एक कविता घेतोय. पहिला एक शॉर्ट कविता आहे माझी, अनुमोदी असेल तर 5 ओळींची कविता आहे फक्त, आणि त्यानंतर मी माझी मेन कविता घेतो. कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की तिच्यापासून दूर जाताना तिच्या दाराच्या समोर एक प्राजक्ताचं झाड लावतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन देताना तो एक कविता लिहितोय. म्हणतो, काल तुझ्या दारी लावून आलो बघ प्राजक्ताचं झाड, काल तुझ्या दारी लावून आलो बघ मी प्राजक्ताचं झाड, सांग आता कुणी येऊ शकेल का तुझ्या माझ्या, सांग सकाळ पडून सुद्धा फुलं त्यांचं काम करते, सांग सकाळ पडून सुद्धा फुलं त्यांचं काम करते, तुझ्या चेहऱ्यावरचं गोड हसू अलगद कसं सावरून राहते, सांग सांग माझ्या फुलांनाही जपशील ना जीवापाड, सांग माझ्या फुलांनाही जपशील ना जीवापाड, तुझ्या दारी लावून आलोय मी प्राजक्ताचं झाड, तुझ्या दारी लावून आलोय मी प्राजक्ताचं झाड. आता एवढं इथं उन्हाचं तापमान वाढलं असताना सगळ्यांना वाटतं की एक पावसाची सर आली असते तर किती भारी झाली असते, पण सरांनी म्हटलं तसं जो ना देखे रवी तो देखील कवी. आपण पाऊस आणू शकत नाही पण पावसाचं वातावरण निर्माण करू शकतो. तर अशी एक पावसावरची कविता आहे की पाऊस सुद्धा टपून असतो तुझ्या माझ्या येण्या जाण्यावर, पाऊस सुद्धा तुझ्या माझ्या येण्या जाण्यावर, स्टॉप त्याच वेळी त्या स्टॉपवर बिना छत्रीचं उभं राहण्यावर,
स्टॉप हा शब्द वापरतो त्यावर दिलगिरी व्यक्त करतो, पण ही आजच्या तरुणांची भाषा आहे की पाऊस सुद्धा टपून असतो बर तुझ्या माझ्या येण्या जाण्यावर, त्याच वेळी त्या स्टॉपवर बिना छत्रीचं उभं राहण्यावर स्टॉप सुद्धा सुन्न होतो तुला मला पाहून येताना. स्टॉप सुद्धा सुन्न होतो तुला मला पाहून येताना. पावसालाही कसे भरून येतं आपल्याला सोबत राहताना. कातर कातर सरते वेळ, कातर कातर सरते वेळ आणि थंडी सुद्धा वाढत जाते. कातर कातर सरते वेळ आणि थंडी सुद्धा वाढत जाते. अनामिक ती नजरा नजर मनाच गोंधळून काढत जाते. फसतात सगळे टाइम टेबल, फसतात सगळे टाइम टेबल आणि बस सुद्धा लेट होते. दोघांमधल्या संवादाची वेळ कशी सेट होते. एक छत्री, एक रस्ता आणि प्रवास सुद्धा लांबत जातो. एक छत्री, एक रस्ता आणि प्रवास सुद्धा लांबत जातो. दोघांमधल्या बोलण्याने पाऊस सुद्धा थांबत जातो. दोघांमधल्या बोलण्याने पाऊस सुद्धा थांबत जातो. धन्यवाद. प्रेम हा विषय खरंच इथं जमलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला आपुलकीचा जिव्हाळ्याचा विषय असावा. प्रेमाला वय नसतं, प्रेम आंधळं असतं. ह्याची जाणीव सोनोजी सरांनी करून दिली, याबद्दल मी सोनोजी सरांचा आभार मानते. आणि यानंतर संतराम पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. इथं उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्ग पाहून मी माझ्या कवितेचा जो लूक होता तो मी बदलतो आणि मी जी तयारी करून आलेलो होतो ते हे सभागृह पाहून मला एक वेगळ्या कविता सादर करावं असं वाटलं आणि खास तुमच्यासाठी मी एक माझी कविता सादर करतो. त्या कवितेचं शीर्षक आहे मी फुल्यांची सावित्री. मी फुल्यांची सावित्री. झेलून अंगावर दगड धोंड, झेलून अंगावर दगड धोंड, शेण मारुती गाव गुंड, अंगावर शेण मारुती गाव गुंड, पुढील गुलाम्याच्या शृंखला, पुढील गुलामीच्या शृंखला शिकले मी आणि शिकवली शाळा. शिकले मी आणि शिकवली शाळा. नव्हता तेव्हा खडू आणि फळा, नव्हता तेव्हा खडू आणि फळा, दुष्ट नजरांच्या शोषून कळा. त्यावेळेला सावित्रीबाईंना फार कठीण परिस्थितीमध्ये शाळा शिकवायला लागली. दृष्ट नजरांच्या शोषून कळा, मी शिकवली शाळा. अगं बायांनो मी सत्यवानाची नाही ग, अगं बायांनो मी सत्यवानाची नाही, मी फुल्यांची सावित्री. बायांनो मी सत्यवानाची नाही, मी फुल्यांची सावित्री. तेव्हा रेड्याच्या तोंडातून वेद बोलायचे पण तुम्हाला बोलायचा अधिकार नव्हता. तेव्हा रेड्याच्या तोंडातून वेद बोलायचं पण महिलांना बोलायचा अधिकार नव्हता. मुक्या होत्या तुम्ही सगळ्या जणी, त्यावेळी तोंड असून सुद्धा मुक्या होता तुम्ही सगळ्या जणी. सती सुद्धा जायचं गेल्यावर पती, सती सुद्धा जायचं गेल्यावर पती. पुसत नसायचं तेव्हा कुणीच विचारायचं नाही कळा सती जर गेला. शिकून सवरून शहाण्या झाल्या, शिकून सवरून शहाण्या झाल्या. विसरू नका ग इतिहास कुणी, पूर्वीचा जो इतिहास आहे महिलांचा, विसरू नका ग इतिहास कुणी. अगं बायांनो मी सत्यवानाची नाही ग, मी फुल्यांची सावित्री आहे, मी फुल्यांची सावित्री आहे. सत्यनारायण वट सावित्री, सत्यनारायण वट सावित्री ह्या गुलामगिरीच्या बेड्या. सत्यनारायण वट सावित्री या गुलामगिरीच्या बेड्या. 7 जन्माचा एकच पती मागून तुम्ही होऊ नका ग वेड्या. 7 जन्मी एकच पती मागून तुम्ही होऊ नका ग वेड्या.
कृषी संस्कृतीच्या ओझ्याखाली तुमच्या भरकट गेल्या 7 पिढ्या. कृषी संस्कृतीच्या ओझ्याखाली तुमच्या भरकटत गेल्या 7 पिढ्या. अगं बायानो मी सत्यवानाची नाही ग. अगं बायानो मी सत्यवानाची नाही ग. मी पिढ्यांची सावित्री आहे. मी पिढ्यांची सावित्री आहे. हातात आले आता शिक्षणाचं शस्त्र. हातात आले आता तुमच्या शिक्षणाचं शस्त्र. मिळते तुम्हाला आता अंगभर वस्त्र. त्यावेळेला अंगभर वस्त्र सुद्धा मिळायची नाही. मिळते तुम्हाला आता अंगभर वस्त्र. शिक्षणानं बदललाय काळ. बदललाय की नाही? शिक्षणानं बदललाय काळ. सोडा तो कर्मकांडाचा आग्यावेता. सोडा तो कर्मकांडाचा आग्यावेता. खंबीर राहा ग सगळं होईल नीट. खंबीर राहा ग सगळं होईल नीट. तुळू नका आता कुणाच्या जखमेवर मीठ. तुळू नका आता कुणाच्या जखमेवर मीठ. अगं बायानो मी सत्यवानाची नाही ग. मी पिढ्यांची सावित्री आहे ग. मी पिढ्यांची सावित्री आहे. मी पिढ्यांची. फुलांच्या सावित्रीमुळेच तुम्ही इथे बसलेले आहात आणि मी इथे उभी आहे. जे सावित्रीबाईंनी आपल्यासाठी केलं आहे ते आपण कधीही विसरू शकत नाही आणि विसरायचंही नाही. मी सरांचे मनापासून आभार व्यक्त करते. यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक सचिन कांबळे सर यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. यांची अशी ओळख आहे की हे शीघ्र कवी आहेत. जाता जाता बसता बसलेले असताना कविता करतात. सर्वांना नमस्कार. ते माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांना माहिती सुद्धा आहे मी कविता करतो. मी एक प्रेम कविता सादर करतो तुमच्यासमोर. कारण माझं जीवन आहे आणि दररोज जगता येते. कवितेचं शीर्षक आहे फक्त तुझाच. कवितेचं शीर्षक आहे फक्त तुझाच. तिन्ही सांज होता नजर जाते अपसुक तुझ्या वाटेवरती. तिन्ही सांज होता नजर जाते अपसुक तुझ्या वाटेवरती. मन अजूनही अधीर माझे तुला पुन्हा डोळे भरून पाहण्यासाठी. तिन्ही सांज होता नजर जाते अपसुक तुझ्या वाटेवरती. मन अजूनही अधीर माझे तुला पुन्हा डोळे भरून पाहण्यासाठी. पाहून तुला मन अजूनही भरत नाही. पाहून तुला मन अजूनही भरत नाही. अन आतुर मी आजही तुझ्या डोळ्यामध्ये मला शोधण्यासाठी. अन आतुर मी आजही तुझ्या डोळ्यामध्ये मला शोधण्यासाठी. बुडून तुझ्या डोळ्यामध्ये जग विसरून तुझाच होऊन जावं. बुडून तुझ्या डोळ्यामध्ये जग विसरून तुझाच होऊन जावं. तुझ्या सोबतचा हर एक क्षण जणू आयुष्यच माझ्यासाठी. तुझ्या सोबतचा हर एक क्षण जणू आयुष्यच माझ्यासाठी. तुझ्या एका भेटीसाठी मी अजूनही झुरावं. तुझ्या एका भेटीसाठी मी अजूनही झुरावं. आणि पुन्हा जन्म घ्यावा. फक्त तुझाच होण्यासाठी. धन्यवाद सर आमच्या मनातला प्रेम भावना पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी. यानंतर मी निवृत्ती म्हसवेकर सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. आदरणीय विद्यार्थी आणि मान्यवर यांना साहित्यिक नमस्कार आणि धन्यवाद. कंदास विशेषतः आध्यात्मिकावर लिहितो, आध्यात्मिकावर बोलतो. म्हणजे जगाच्या पाठीवर निरंकारी संत निकेतन मंडळ आहे. त्या मंडळानं तुमच्या कृपेने, संतांच्या कृपेनं एक प्रचारक महात्मा म्हणून नेमणूक केली आहे. तो एक वारसा जपायचं काम करतोय. ते तुमच्या आशीर्वादाला. तर संत ज्ञानेश्वरीने हरिपाठामध्ये म्हटलं आहे, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर कशी बसे. चराचर म्हणजे सृष्टी, जे सजीव निर्जीव आहे ते ज्ञानेश्वर संतांनी जे संत पाहिजे ते घडून ठेवलंय. त्याचा वारसा जपायचं काम आज तुम्हाला करायचं आहे. तर त्या कवितेचं किंवा एका आध्यात्मिक गीताचं शीर्षक आहे जाणीव निराकाराची.
पण अव्यक्त निराकार म्हणजे देवाला हात पाय कुठलाही अवयव नाही, तो सर्वत्र आहे. सर्वाघटी राम देहा देई एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी म्हणतात. तुमच्या आमच्या जो आत्मा आहे तो देवाचा अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमर सर्व सूत्राचा. आत्मा हा विशाल निराकाराचा सूक्ष्म अंश आहे. तर काय म्हटलं बघा, जाणीव निराकाराची. रंगरूप तुझे देवा कुठे कसे पाहू रे, तुला शोधण्या देवा कुठे किती धावू रे. आज तुम्ही आणि त्रिवेणी संघ एकटीवर पळतो देवासाठी, पण देव दिसला का? तिथं फक्त धातूच्या आणि दगडांच्या मूर्ती दिसतात. तर रंगरूप तुझे देवा कुठे कसे पाहू रे, तुला शोधण्या देवा कुठे किती धावू रे. वनवासी होऊन या तपस्या काय करू रे, उपवास राहून या शरीरा का आळू रे. मंदिरी जाऊन या कापूर किती जाळू रे, नैवेद्य वाढून या वाट किती पाहू रे. देवाला आजपर्यंत तुम्ही आम्ही नैवेद्य नारळ दिले, तुम्ही खालीला बघितलं का? नाही बघितला. तर मूर्तीला त्या पूजून या पाषाण किती झिजवू रे, वस्तुमान देवाशी या वायफळ का खेळू रे. तीर्थयात्रा करून या हैराण किती होऊ रे, देवाशी त्या पाहून या एक रूप कधी होऊ रे. शरण पुरुषी जाऊन या मनी ठाव गाठला रे, निराकार घेता जाणून ध्यास समयचा मिटला रे. रंगरूप तुझे देवा कोठे कसे पाहू रे, तुला शोधण्या देवा कोठे किती धावू रे. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर बी भाग 2 ची विद्यार्थिनी अनुजा पाटील हिला मी विनंती करते तिने आपल्या कवितेचं सादरीकरण करावं. नमस्कार सर्वांना. पहिल्यांदा मला आवडणारं मराठीतलं आपल्या सर्वांनाच माहीत आहे ते गीत म्हणून दाखवणार आहे, त्याच्यानंतर कविता म्हणणार आहे. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली, असमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पताकाची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. खूप दिवसानंतर स्टेजवर आल्यामुळे जरा भीती वाटते. आज मराठी भाषा गौरव दिन या निमित्त मला आवडणारी विमा कुलकर्णी या लेखकांची कविता मी आज तुम्हाला सादर करून दाखवणार आहे. मी 5वीला असताना आमच्या सरांनी मला ही कविता म्हणण्यास मदत केली होती. ती कविता आज मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवीत. ज्ञानोबांची तुकड्यांची मुक्तेशांची जनाईची, माझी मराठी चौकडी रामदास शिवाजींची. डपातून तोनाचा बोले उभी शाहीर मंडळी, मुजऱ्याचे मान करी वीरांची ही माय बोली. नांगरचा चाले पार अभंगाच्या तालावर, कोवळीत विसावली पहाटीच्या जात्यावर. माझ्या मराठीची तोरी रोज नवे रूप दावी, अवनात होई माता मुखी उमटते ओवी. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवीत. धन्यवाद. धन्यवाद अनुजा. अनुजानं पूर्ण वातावरण बदलून टाकलं आणि मला आनंद वाटतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला अजून एक गिऱ्हाईक सापडलेलं आहे. यानंतर मी माननीय प्रदीपराव साले सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी.